नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आता पोर्टल चालू झालेलं आहे. आता प्रत्येकाला वाटतं की आपल्याला पण शिक्षक व्हायचंय, गव्हर्नमेंट शिक्षक व्हायचंय. सध्या इंग्लिश स्कूलवर वगैरे आपण जॉब करत असाल किंवा इतर कॉर्पोरेट सेक्टरमध्ये जॉब करत असाल. काही लोकांचा अभ्यासामधील मोठा गॅप असतो, बऱ्याच भानगडी असतात, पण आपल्याला काही करून ही परीक्षा पास व्हायचंय. त्यासाठी तुम्हाला लागणाऱ्या गोष्टी आणि दिवसभरामधला लागणारा वेळ यावर व्हिडिओ आतापर्यंत युट्यूबला टाकलेला नाही, तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ती माहिती पाहणार आहोत. आणि विद्यार्थी मित्रांनो, प्रामाणिकपणे जर तुम्ही कष्ट केले तर नक्कीच यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. कारण कॉम्पिटिशन इतर परीक्षेच्या तुलनेमध्ये आपल्या तिथे कॉम्पिटिशन खूप कमी आहे. तुम्ही पाहिलं असेल 3.62% रिझल्ट महाटीईटीचा लागण्याचं कारण म्हणजे अभ्यासाकडे असलेलं दुर्लक्ष. म्हणजे मागची भरती होऊन सुद्धा लोकांमध्ये अजून जागृती झालेली नाही, अभ्यास करत नाहीत. रेग्युलर अभ्यासामध्ये राहिलात तर आगामी परीक्षेमध्ये तुम्ही सुद्धा शिक्षक म्हणून नावारूपाला याल, तुम्हाला सुद्धा पोस्ट मिळालेली असेल. आज आपण बोलणार आहोत गणित आणि बुद्धिमत्ता. आता जर मी विचारलं की तुम्हाला कोणता विषय अवघड जातो अभियोग्यता व बुद्धिमत्ता घटकातला, तर ते सरळ सांगतील की बाबा आम्हाला बुद्धिमत्ता समजतच नाही, अवघड जाते. सरळ सांगतील अंकगणिताचा पत्त्याच नाही, अंकगणितातले आम्हाला मार्कच येत नाहीत. आणि याच विषयावर जर फोकस केला तरच सांगतो बुद्धिमत्ता 80 गुणाला आहे आणि अंकगणित 30 गुणाला आहे. याच्यामध्ये अजून 20 प्रश्न ऍड होऊ शकतात. म्हणजे जवळपास बौद्धिक चाचणीवरच आपला साधारणपणे 120-130 मार्काचा पेपर असतो. म्हणजे आपल्याला 200 मार्कापैकी किती मार्क मिळवायचे असतात रे? साधारण आपल्याला 120-130 मार्क मिळवायचे असतात. आणि ते मार्क जर आपल्याला या दोन विषयामध्ये मिळाले नाहीत तर काय होईल? आपलं रिझल्टच येणार नाही. बरोबर. आता मला कालपासून खूप फोन येतात की बाबा सर मला 70 मार्क आहे TIT एक्झाम मध्ये. अरे ऍक्च्युअल मध्ये 70, 80, 90 मार्काचं सिलेक्शन होईल का रे? याच हा प्रश्न आहे. नाही होणार अजिबात. त्याचं रियालिटीला महत्व द्या ना. कारण काय होतं, 80-90 100 मार्क असणारे भरपूर लोक आहेत. 100+ मार्क आपल्याला पडले तर आपले काहीतरी होप्स आहेत, लक्षात घ्या. किमान इंटरव्ह्यूला तर आपण बसणार आहोत, मग पुढली प्रक्रिया करायला सोपं होणार आहे. मग TIT 3 ची तयारी करत असताना या विषयाकडे दुर्लक्ष का करताय? या विषयाला दिवसभरातला तुम्ही साधारणपणे TIT 3 ची तयारी करत असताना दिवसभरामधला 2 तास वेळ काढा ना. दिवसभरातील फक्त 2 तास वेळ काढायचे तुम्हाला. आणि ते 2 तास कसे इन्व्हॉल्व करायचे, कसा अभ्यास करायचा ते सांगतो मी तुम्हाला. काय करायचं? सर्वात प्रथम तुम्ही स्वतः नोट्स घेऊन बसलात तर पहिला प्रश्न सोडवता आला बाबा कष्ट करून, दुसरा प्रश्न सोडवणं अवघड होतं, तिसरा प्रश्न सोडवणं अवघड होतं. अभ्यासातला गॅप असल्यामुळे तुम्हाला त्याचा खूप मोठं नुकसान होतं त्यामागचं, लक्षात घ्या. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, जबरदस्त बॅचच्या माध्यमातून आपण घेऊन आलेलो आहोत. स्पेशल प्लस सर्व विषयाची बॅच आहे. गणित बुद्धिमत्ता स्पेशल लावायची असेल तर स्पेशल लावू शकता, किंवा जे की तुम्ही सर्व अभियोग्यतेसहित सर्व विषयाची बॅच सुद्धा लावू शकता. ठीक आहे. आणि ही सकाळी 6 वाजता बॅच असते मित्रांनो, अंकगणित बुद्धिमत्ताची. किती वाजता? सकाळी 6 वाजता. विद्यार्थ्यांचं दुसरं डोक्यात येण्याच्या अगोदरच आपण डोक्यात जातोय, म्हणजे गणित बुद्धिमत्ता डोक्यात जाते. आणि हे अख्ख्या दुनिया झोपल्यानंतर आपण जेव्हा कष्ट करत असतो ते नक्कीच सक्सेस होत असतो मित्रांनो. आणि ही बॅचचं आपण असं ठेवलेलं आहे, काही लोकांना 6 वाजता पॉसिबल नसतं, त्यांना रेकॉर्ड सुद्धा देतोय, त्यात नोट्स सुद्धा देतोय, त्यात सराव पेपर सुद्धा देतोय, त्यात सर्व गोष्टी देतोय. त्यामुळे तुमचा सर्वात महत्वाचा असलेला पॉइंट म्हणजे या दोन्ही विषयाचा सराव महत्वाचा आहे. सर तुमचा रिझल्ट काय आहे? अरे मार्केटला लोकच नव्हते, क्लासवालेच नव्हते. आता जे निर्माण झालेले क्लासवाले मार्केटला नव्हतेच त्यावेळेस आपण विद्यार्थी मित्रांनो 2400 लोकांपैकी आतापर्यंत 850 लोक आपले शिक्षक झालेले आहेत. या फेज 2 मध्ये अजून 400 ते 500 विद्यार्थी शिक्षक होतील. किती? 400 ते 500 विद्यार्थी. म्हणजे फक्त एवढ्या कमी लोकांमध्ये एवढे रिझल्ट काढता आलेले आहेत आपल्याला. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला गणित बुद्धिमत्ता जोपर्यंत तुमचं स्ट्रॉंग होणार नाही, सर्व विषय कोणीतरी येते व्हिडिओ घेऊन हेच टॉपिक करा, तुमची अभियोग्यता कम्प्लीट होणार. मी काय सांगतोय, तुमचं हे विषय कम्प्लीट झाले पाहिजे, हा संपूर्ण सिलेबस कम्प्लीट झालं पाहिजे. एखाद्या घटकावर प्रश्न येणार नाही असं म्हणता येणार नाही. या विषयावर त्यांना प्रश्न विचारताना कुठलेही बंधन ठेवलेले नाही. तसेच बेसिक क्लिअर, त्यानंतर ऍडव्हान्स, एक्झाम ओरिएंटेड आणि पॅटर्न नुसार
म्हणजे जे काही पॅटर्न येणार आहे तुम्हाला शिकवण्यासाठी त्या पॅटर्न नुसार ज्या विद्यार्थ्याचा अभ्यास असेल तोच विद्यार्थी सक्सेस होणार आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ बनवण्याचा एकच हेतू आहे, दिवसभरामध्ये तुम्हाला या दोन विषयासाठी 2 तास काढून अभ्यास करणं गरजेचं आहे, प्रॉपर नोट्स वाचणं गरजेचं आहे, तरच तुमचा रिझल्ट येणार आहे, अदरवाईज येणार नाही. दुसरा मुद्दा, जाहिरात आल्यानंतर आम्ही अभ्यासाला लागू म्हणणारे विद्यार्थी. मग जाहिरात आल्यानंतर या 2 विषयाचा सिलेबस कंप्लीट होईल का? अरे अख्खा आयुष्य पण जाऊ शकतं हे 2 विषय पक्के करण्यासाठी काही लोकांना. यासाठी तुम्हाला आतापासून या विषयाच्या ट्रिक्स असतील, वेगवेगळ्या पद्धतीची गणित असतील, वेगवेगळ्या जे की रिझनिंग आहे, पझल टाईप आहेत, तर्क अनुमानावरील रिझनिंग असतील, वेगवेगळे शॉर्ट ट्रिक्सच्या माध्यमातून शिकणं तेवढंच आवश्यक आहे. तरच तुम्हाला या 2 तासामध्ये 200 मार्काचा पेपर कव्हर करून तुम्हाला येणाऱ्या आगामी काळामध्ये या विषयामध्ये साधारण 100 मार्क तर याच विषयामध्ये मिळाले तर बाकीच्या 90 मार्कातून 30-40 मार्क घेऊन आपण शिक्षक होऊ शकणार आहात. आता दुसरा मुद्दा आहे परिस्थिती नाही. आता बरेच म्हणजे 95% महिला आहेत, 95% महिला आहेत आणि शासनाने खूप सुविधा दिलेल्या आहेत. यातलं लाडकी बहीण योजना यातली साधारण तुम्हाला आतापर्यंत नाही म्हटलं 12-15 हजार रुपये आलेले, त्यातले तुम्ही 500 रुपये एका महिन्यासाठी आपल्या करिअरसाठी खर्च करू शकत नाही का? हा मुद्दा आहे. क्लास माझेच लावा म्हणून नाही, कुठलेही लावा, पण अभ्यासामध्ये तुम्ही एवढं इन्व्हेस्ट करू शकत नाही का? गरजेचं आहे, ते करणं गरजेचं आहे. म्हणजे आपलं नेट पॅक टाकून आपल्याला ते बघणं गरजेचं आहे, व्यवस्थितरित्या मार्गदर्शन योग्य व्यक्तीकडून घेणं गरजेचं आहे, तरच तुम्ही शिक्षक होणार आहात मित्रांनो. आणि मी हे कधी सांगतोय, जाहिरात येण्याच्या काही महिन्या अगोदर लक्षात घ्या. कधी सांगतोय? जाहिरात येण्याच्या काही महिन्या अगोदर. 20 दिवसामध्ये मित्रांनो जाहिरात आल्यानंतर परीक्षा होते, तर 20 दिवसामध्ये आपण असले म्हणजे गणित बुद्धिमत्तासारखे विषय आपण स्ट्रॉंग करू शकतो का? हा स्वतःला प्रश्न विचारा. आणि आपल्या क्लासमध्ये जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल, खरंच रूपरेषेनुसार अभ्यास करायचा असेल, शिक्षक अभियोग्यतेमध्ये चांगले मार्क मिळवायचे असेल, तुमचं स्वप्न शिक्षक होण्याचं असेल, तरच मला या संपर्क क्रमांकावर मेसेज करा. काही अडचणी असतील नक्कीच कमेंटमध्ये सांगा, किंवा तुम्ही व्हॉट्सअप करून मला या अडचणी सुद्धा सांगू शकता, जे की TIT एक्झाम मध्ये तुम्हाला काही समजत नसेल, कोणत्या गोष्टी कळत नसतील. आपण सर्व व्हिडिओ बनवलेत, प्रत्येक पॉइंटवर व्हिडिओ बनवलेला आहे. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, येणारे प्रत्येक व्हिडिओ पाहत चला. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.